आता मात्र पूर्वार्धातला खेळ संपवून आपण उत्तरार्धाकडे निश्चितच वाटचाल करत आहोत आणि त्या उत्तरार्धातली पहिली चढाई घेऊन मंथन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय 2 नंबरच्या जर्सीमध्ये। ज्या खेळाडूने रायगड जिल्ह्याकरिता कुमार गटामध्ये निश्चितच रायगड जिल्ह्यासाठी विशेष असं प्रावीण्य मिळवलं असा हा मंथन म्हात्रे आपल्याला खेळताना बघायला मिळतोय। डू ऑर डाय। आता मात्र डू ऑर डाय राईड करिता आकाश गायकवाड आपल्याला बघायला मिळतो। निश्चितच सक्सेसफुल ठरतोय आकाशची एक सक्सेसफुल रेड आपल्याला बघायला मिळाली। प्रत्युत्तर देतोय चिन्मय पाटील। प्रशांत जाधवची चढाई सुपर टॅकलची नामी सध्या आवाज वायपाचकडे 3चा डिफेन्स महत्वपूर्ण चढाई असणार या सामन्यांमध्ये, परंतु कुठल्याही दोघांना पत्करता रिक्त असते मागे परतला। प्रत्युत्तर चिन्मय पाटीलचं डू ऑर डाय। डू ऑर डाय रेड 7चा डिफेन्स पेन वॉरियर संघाचा। सुंदर रनिंग हायवॉर्ड आकाश गायकवाडचा अष्टपैलू खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय पेन वॉरियर्सला। आता मात्र ऑलआउटची नामी संधी आहे पेन वॉरियर्सकडे पाहूया। ऑलआउट देण्यात पेन वॉरियर्स यशस्वी होतो की ऑलआउट वाचवण्यामध्ये आवाज वायपर सक्सेस करते याचा निकाल देणारी ही चढाई असणार आकाश गायकवाडची। अलगद मिडलाईनकडे 1 गुण पेन वॉरियर्स संघाला। आता मात्र हा एकमेव खेळाडू शिल्लक ऑलआउट परतवला जाईल का की निश्चितच मंथन त्या ठिकाणी सक्सेसफुल होईल। काय घडतंय आणि काय बिघडतंय हे पाहण्याकरिता मात्र निश्चितच जे युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत त्यांनी आमच्यासोबत जोडायला हरकत नाही। या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सुनीलजी पिंगळे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर महेश निकम पोयनाड सर्कल हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत। आपला सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। मी आदरणीय चित्राताई पाटील आपल्याला विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। याच्या शेवटच्या दिवसाची सुंदर सुरुवात मात्र आपण सर्व रसिकगणांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर कशासाठी आणि मरावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, लडू पांग फेडा वया मातृभूचे, लडू पांग फेडा वया धर्मभूचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे। खऱ्या अर्थाने अशाच प्रकारे जिजाऊ सुत अर्थातच छत्रपती शिवाजी
आकाश गायकवाड बाद होतोय. 1 गुण मिळणार आवाज वायफर्सला. 17-18. Do or die. डोअर डायरेक्ट राज आचार्याची चढाई. 1 पॉइंट गिफ्ट केला असं म्हणावं लागेल गौरव पाटीलनं. यशस्वी चढाई आवाज वायफरसाठी. विकास पिंपळे व्यासपीठाकडे यायचे. प्रशांत जाधवची चढाई. हो सक्सेसफुल टॅकल. चिन्मय पाटील सक्सेसफुल टॅकल. दोन्ही भरोशाचे रेडर पेन वॉरियर्सचे बाहेर. 1 गुणाच्या आघाडी आवाज वायफर्सकडे. अनिरुद्ध भोसलेची चढाई 4 डिफेन्स. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं रायगड कबड्डी लीग 2025 पर्व पहिले. आजचा समारोपाचा दिवस. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेले दोन्ही संघ या ठिकाणी लढत देत आहेत. यातून विजय होणारा संघ अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरणार आहे. पेन वॉरियर्स की आवाज वायफर्स याचा निकाल पुढच्या 10 ते 12 मिनिटांमध्ये तमाम कबड्डी रसिकांना पाहायला मिळेल. चढाईची धुरा पेन वॉरियर्सचा कर्णधार ऋतिक पाटील. कर्णधार ऋतिक पाटील यावेळी चढाई करीत असेल. 7चा डिफेन्स बोनस गुण ऑन. प्रयत्न झालाय परंतु सक्सेस कितपत मिळत आहे हे अजून देखील गुलदस्त्यामध्ये. निश्चितच सक्सेसफुल बोनस अटेम्प्ट. प्रत्युत्तर दाखल राज आचार्य. हा देखील एक अग्रेसिव्ह खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. आवाज वायफर्स संघाच्या माध्यमातून वारंवार चढाई याच्या देखील आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु बघूया या चढाईमध्ये कितपत प्रयत्न करतोय. चढाई करतो यावेळेस पुन्हा एकदा कर्णधार ऋतिक पाटील. पुन्हा एकदा बोनस ऑन असेल. मागच्या चढाईमध्ये सक्सेस मिळालं होतं. या चढाईमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे अलर्ट असतील. बघूया यावेळेस कितपत प्रयत्न करतोय. प्रयत्न करावे लागतील. कर्णधार असेल मोठी जबाबदारी असणार आहे. सामन्याचा गुणफलक जर आपण पाहिला तर मित्रांनो आवाज वायफर्स 19 आणि पेन वॉरियर्स देखील 19. Do or die. समसमान गुणांवर हा चालू सामना आपल्याला बघायला मिळतोय. चढाईकरिता राज आचार्य. डोअर डायरेक्ट राज आचार्याची चढाई 4चा डिफेन्स. समोर राज संगम पाहूया. आणि आता मात्र यशाकडे वाटचाल. यशस्वी चढाई. सुपर रेड राज आचार्याची 3 गुण. यावेळेस मात्र ऋतिक पाटीलवरची जबाबदारी मोठी असेल. पेन वॉरियर संघाचा कर्णधार एकटा खेळाडू शिल्लक आहे. जर हा खेळाडू रिक्त असे माघारी परतला तर मात्र निश्चितच ऑल आउट दिला जाईल. दुसरा ऑल आउट घेण्यासाठी मात्र यावेळेस पेन वॉरियर संघावरती दुसरा ऑल आउट दिला जातोय. मॅच झाली ती बरोबर भांडतात ना. समोर दिसायला जाईल.
25-20 5 गुणाची आघाडी आवाज बायपासकडे आकाश गायकवाडची चढाई. एक महत्वाची सूचना आहे सर्व खेळाडूंकरिता. मित्रांनो, जे स्क्रीनवर स्कोर दिसत आहेत अथवा स्कोर अपडेट केलं जात आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे आणि लाईव्ह स्ट्रीमिंग थोड्या अंतराने थोडंसं आपण मागे चाललो आहे. सेकंदांचा फरक आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण थोडंसं त्या ठिकाणी ॲडजस्ट करा. लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा स्कोर लाईव्ह अपडेट होतोय. चढाई करता राज आचार्य. शेवटची 5 मिनिटे पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा दिला जातोय. आवाज वायपर्स 25, पेन वॉरियर्स 20. 5 गुणांच्या फरकाने आवाज वायपर्स मात्र आघाडी भरते आणि अजून एकदा अभिजित भोईरच्या माध्यमातून सुंदर आणि गतिशील टक्कर आपल्याला बघायला मिळते. प्रत्युत्तर दाखल मात्र या रंजकदार सामन्यामध्ये पुनश्च एकदा चढाईकरिता सज्ज झालाय राज आचार्य आपल्याला बघायला मिळतोय. तो लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो दोस्तों, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. निश्चितच मित्रांनो, दोन्ही संघांना जिंकण्याचे प्रयत्न करावे लागतील या सामन्यामध्ये टिकून राहण्याकरिता, कारण ही सुवर्ण संधी असणार आहे आणि पहिल्या संधीचं सोनं करतो तो निश्चितच विजयी होत असतो. या वेळेस चढाईकरिता स्वतः रच घेतोय कर्णधार ऋत्विक पाटील. लांब आहे, लांब होता भरपूर तरी लांब. Do or die. यावेळेस मात्र ही देखील डू ऑर डायरेक्ट सक्सेस करतोय आणि 2 गुणांची कामगिरी करतोय आणि निश्चितच अंतिम सामन्याच्या दिशेने आपला रस्ता अजून एकदा मोकळा करतोय. असा हा राज आचार्य या सामन्यामध्ये मात्र निश्चितच एक चमत्कारिक चढाया त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत. वारंवार सक्सेस मिळतोय असा राज आचार्य. पेन बॅटच्या माध्यमातून मात्र बाहेरचा गजर आपल्याला बघायला मिळतोय. शाळा करते लेट देते पाचात मॅच करेल. अजून एक पॉईंट आहे माझ्या बोनसच्या आधी एक कॅच दिला तरी बोनसच्या आधी कबड्डी 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 आता मात्र पुनश्च एकदा चढाईकरिता ज्या खेळाडूला या ठिकाणी वारंवार संधी दिली जाते तो राज आचार्य. शेवटची 3 मिनिटं असतील. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्याला संधी मिळते तो भाग्यवान असतो. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो आणि जो मिळालेल्या संधीचं सोनं करतो तोच खरा विजेता असतो. असा हा राज आचार्य, ज्याला या ठिकाणी वारंवार संधी मिळते आणि त्या संधीचं वारंवार सोनं करतोय असा हा राज आपल्याला चढाईकरिता बघायला मिळतोय. यावेळेस माघार प्रत्युत्तर दखल मात्र प्रशांत जाधव. यावेळेस प्रशांतला कमबॅक करावा लागेल जर आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये पोहोचवायचं असेल. बघूया कितपत प्रयत्न करतोय प्रशांत या चढाईमध्ये. आणि यावेळेस मात्र निश्चितच उपरक्षक चिन्मय पाटील याची स्वीकार केली जाते. एक जबरदस्त पहाणारा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय प्रशांत जाधवच्या माध्यमातून. या ठिकाणी गॅलरीच्या समोर रसिक वर्ग उभा आहे. आपल्याला कृपया विनंती आहे आपण गॅलरीमध्ये बसायचं आहे. आपल्याला विनंती असेल मित्रांनो, प्लीज आपण कोऑपरेट करा. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून ही आपल्याकरताच कबड्डीची रजनी या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे. आपल्याकरता सुंदर आसन व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. कृपया आपण त्या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे.
प्लीज आपण कोऑपरेट करा. आता मात्र प्रशांत जाधव पेण वॉरियर्स संघाचा खेळाडू. 5 खेळाडूंचं समीकरण असेल आणि या समीकरणामध्ये अचूकरित्या अजूनच्या शेरबंद केलं जात आहे. प्रणयच्या माध्यमातून जबरदस्त परफॉर्मन्स. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. आवाज वायपर्स. Do or die. यावेळेस मात्र फुटबॉल चढाई आणि सक्सेसफुल होतोय. राज जंगमला अचूकरित्या टिकतोय. अनिरुद्ध भोसले यावेळेस मात्र मैदानावरती हाहाकार आणि एकच नामघोष आपल्याला गुंजताना बघायला मिळतोय. आवाज वायपर्स, आवाज वायपर्स आणि आवाज वायपर्स. आणि आजच्या या अंतिम दिवसामध्ये या पहिल्या सेमीफायनलमध्ये निश्चितच आवाज वायपर्स 30 तर पेण वॉरियर्स 22 असा सामना आपण पाहतोय. अंतिम टप्प्यामधली लढाई आपल्याला बघायला मिळते आहे. आणि चढाईकरिता राज आचार्य निश्चितच या सामन्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. वारंवार मल्टिपल पॉईंट रेड्स केल्या आणि त्याचंच प्रत्यय म्हणून आपल्याला या अंतस्थितीमध्ये आवाज वायपरचा संघ 8 गुणांच्या आघाडीवरती बघायला मिळतोय.